अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये पुण्यात पोलीस कोठडीमध्ये असणाऱ्या भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य यानं एक अजब मागणी केली। त्याला आता पोलीस कोठडीमध्ये पूजा करायची असून त्यानं त्यासाठी साहित्याची मागणी केली आहे। मात्र न्यायालयानं त्याला पूजेच्या वस्तू देण्यास नकार दिला। भोंदू वैद्य सध्या पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्यावर पुण्यातल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। भोंदूबाबाला करायची आहे कोठडीत पूजा। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याची एक अजब मागणी। न्यायालयात केली पूजेच्या साहित्याची मागणी। मी धर्मगुरू आहे, त्यामुळे मला 11 पूजेचं साहित्य हवंय, अशी अजब मागणी वैद्य यानं कोर्टाकडे केली आहे। राज्यभरात सध्या नाशिक येथील कॅप्टन अशोक खरातच्या विविध कारनाम्यांचं प्रकरण गाजत असतानाच पुण्यामध्ये हा प्रकार समोर आलाय। वैद्य यानं पीडित महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख केल्यानंतर महादेवाचा भक्त असल्याची बतावणी करून महादेवाची उपासना शिकवण्याच्या बहाण्यानं संबंधित महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं। या प्रकरणी तो कोठडीत असून त्याला आता पोलीस कोठडीत पूजा करायची आहे। त्यासाठी त्यानं पूजेच्या साहित्याच्या यादीसह लष्कर येथील न्यायालयात अर्ज केला होता, मात्र न्यायालयानं तो अर्ज फेटाळला। वैद्य यानं अजून या पद्धतीनं आणखीन किती महिलांना फसवलंय याचा तपास करणं पोलिसांसमोर आव्हान असेल। समाजामध्ये स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी आरोपी पूजेचं साहित्य मागत असावा, असा अंदाज अनिशच्या मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केला। भोंदू ऋषिकेश वैद्य ज्याने खरं तर महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे आणि त्या गुन्ह्याखाली त्याला अटक केलेली आहे। पोलीस कोठडीमध्ये मला तिथं पूजा करायची आहे आणि त्याच्यासाठी मला साहित्य हवं आहे अशी मागणी केली। अर्थात न्यायालयाने ही मागणी फेटाळली। ज्या पद्धतीने खरं तर पोलिसांपुढचं आत्ताचं चॅलेंज हे आहे की त्यांनी केलेले गुन्हा जो आहे ह्याच्याशिवाय अजून किती महिलांना फसवलेलं आहे, अजून काय फसवणूक केलेली आहे आणि जो गुन्हा केलेला आहे त्याच्याबद्दलचे पुरावे गोळा करणं हे पोलिसांपुढचं चॅलेंज असणार आहे। आपण कुठेही गेलो तरी भोंदूगिरीच्या जोरावर काही करू शकतो, असा भोंदूबाबांचा समज असावा। ऋषिकेश वैद्यनं पूजेचं सामान मागितलंय। कदाचित कोठडीत बसून त्याला न्यायालयाला वश कसं करायचं याची पूजा अर्चा करायची असेल, अशी टीका विजय कुंभार यांनी केली आहे। पुण्यात एका महिलेच्या बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याने कोर्टाकडे पूजेच्या साहित्याची म्हणजे ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, भस्म, कुंकू, जपमाळ आदीची मागणी केली आहे। कदाचित त्याला कोठडीत बसून न्यायालयाला वश कसं करायचं याची काहीतरी पूजा अर्चा करायची असेल, परंतु न्यायालयाने त्याला ठाम नकार दिलेला आहे। परंतु हा उद्दामपणा कशातून येतो तर त्यांना आत्तापर्यंत मिळालेल्या शासकीय आणि प्रशासकीय पाठबळामुळे। पूजेचं साहित्य मागणं अत्यंत चुकीचं आहे। कायद्यानुसार जीवनावश्यक गोष्टी मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। पूजेचं साहित्य घेऊन कारागृहात देखील भोंदूगिरी सुरू करायची आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। अशी मागणी केली म्हणून कोर्टानं त्याच्यावर दंड लावला पाहिजे, तरच हे भोंदूबाबा वटणीवर येतील। यांची हिंमत वाढत चालली आहे, असं वकील असीम सरोदे यांनी म्हटलंय। भोंदूबाबातर्फे न्यायालयामध्ये पुण्याच्या मागणी करण्यात आली की त्याला पूजेचं साहित्य देण्यात यावं, कारण की जेलमध्ये त्याला पूजेचं साहित्य घेऊन जायचं आहे, तिथे त्याला पूजा अर्चा करायची असेल। आता हा अत्यंत चुकीची मागणी असलेला प्रकार आहे। पूजेचं साहित्य मागणं म्हणजे याला परत तिथे कारागृहात सुद्धा भोंदूगिरी सुरू करायची आहे का, असा प्रश्न पडतो आणि अशा मागण्या मान्य होऊ शकत नाही। या मागण्याच बेकायदेशीर आहे। अशी मागणी करण्याबद्दल सुद्धा त्याच्यावर खरं तर दंड लावायला पाहिजे न्यायालयाने, तरच या भोंदूबाबांना वटणीवर आणता येईल, कारण की यांची हिंमत सतत वाढत चाललेली आहे। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याच्या अजब मागणीवरून सर्व स्तरातून आता टीका होते। अटकेत असलेल्या भोंदूबाबाची अशी मागणी करण्याची हिंमत कशी होते? वैद्य याला पोलीस कोठडीत नेमकी कोणती पूजा करायची आहे, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।